ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी 1100 डिग्री तापमान लागतं. अजितदादांच्या विमानाची शेवटी सुस्थिती, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? अमोल मिटकरींचा सवाल. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळून गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र ब्लॅक बॉक्सची एकूण रचना पाहता तो जळू कसा शकतो, असा सवाल आता अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करून याबाबत काही सवाल उपस्थित केलेले आहेत. ब्लॅक बॉक्स हा उच्च तापमानातही वितळत किंवा जळत नाही, मग अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्यांच्या टेलमध्ये म्हणजे त्याच्या शेफ्टीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलं की विमानाची टेल पूर्णपणे जळत नाही. त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या या विमानाची शेफ्टी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती अजिबात जळालेली नाही. त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेलेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा किती आग लागली तरी ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल मिटकरी यांनी ट्विटमध्ये विचारलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.